हे गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण एक शॉर्ट टॉपिक जे 5 मार्करसाठी खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी तो घेऊया. दॅट इज लिगामेंट ऑफ नी जॉईंट. हा नॉर्मल नी जॉईंटच्या व्हिडिओमध्ये पण कवर केलेला आहे, तरी आपण हा स्पेशली घेत आहोत. तर त्यानंतर सगळ्यात आधी आपण जे टोटल 12 लिगामेंट्स आहेत ते आधी कवर करूया. ओके, द फर्स्ट लिगामेंट इज फायब्रस कॅप्सूल. हे आपल्याला माहिती आहे, हा कॉमन लिगामेंट आहे. हा सगळ्या जॉईंट्समध्ये अवेलेबल असतो आणि हा कंपल्सरी आपल्याला लिहायचंच आहे. जिथं जिथं सायनोवियल जॉईंट असेल तिथं सायनोवियल मेम्ब्रेन अँड फायब्रस कॅप्सूल हे प्रेझेंट असणार आहे. तर सगळ्यात आधीचा पॉईंट बघूया. कॅप्सूल ऑफ द नी जॉईंट इज वीक अँड कॉम्प्लेक्स. इट कवर्स or attaches the 1 centimeter beyond the articular margin. Anteriorly is deficient because it is replaced by the quadriceps femoris. Correct. त्यानंतर बघूया आपण सायनोवियल मेम्ब्रेन. माहिती आहे सायनोवियल टाईप ऑफ जॉईंट आहे म्हणून सायनोवियल मेम्ब्रेन हे प्रेझेंट असणारच आहे. लाईन्स इनर सरफेस ऑफ फायब्रस मेम्ब्रेन. ऑल द गिवन जे आपले 6 जॉईंट्स आहेत त्या सगळ्या जॉईंट्समध्ये सायनोवियल मेम्ब्रेन अँड आर्टिक्युलर कॅप्सूल किंवा फायब्रस कॅप्सूल हे प्रेझेंट असणारच आहे. त्यानंतर घेऊया आपण टिबियल कोलॅटरल लिगामेंट. आता टिबियल कोलॅटरल लिगामेंट एक्सटेंड फ्रॉम द मीडियल एपिकॉन्डाइल ऑफ फीमर टू मीडियल सरफेस ऑफ द शाफ्ट ऑफ टिबिया. आता टिबियल कोलॅटरल हे म्हटल्यावरती टिबियापासून एक्सटेंड होणार आहे आणि कुठे जाणार आहे तर मीडियल एपिकॉन्डाइल ऑफ द फीमर. इझी. ओके. त्यानंतर हॅज सुपरफिशियल अँड डीप पार्ट ब्लेंडेड विथ द मीडियल मेनिस्कस. आता यांनी सांगितलेलं आहे की याच्यात सुपरफिशियल आणि डीप पार्ट असते आणि कम्प्लिटली ब्लेंडेड असते, खूप अटॅच असते नी जॉईंटला. त्यानंतर आहे फिब्युलर कोलॅटरल लिगामेंट एक्सटेंड फ्रॉम द लॅटरल एपिकॉन्डाइल ऑफ फीमर टू द हेड ऑफ फिब्युला. आपल्याला आता मी जसं सांगितलं होतं टिबियल कोलॅटरलमध्ये टिबियापासून स्टार्ट होतं आहे आणि फीमरपर्यंत जातं आहे. तर फिब्युलर कोलॅटरलमध्ये फिब्युलापासून स्टार्ट होणार आहे आणि फीमरपर्यंत जाणार आहे. आता हा सिंगल आणि शॉर्ट असतो, पण हा लॅटरल मेनिस्कससोबत कम्प्लिटली ब्लेंडेड नसतो, म्हणजे बराच लांब असतो हा लिगामेंट. मी तुम्हाला एका डायग्राममध्ये एंडमध्ये दाखवणार आहे. त्यानंतर आपण बघूया मेडियल मेनिस्कस. फायब्रोकार्टिलेजस रिम असते. सुपिरियर पेरिफेरल फ्लॅट सरफेस ऑफ मीडियल कॉन्डाइल ऑफ टिबिया. इट हॅज सुपिरियर अँड इन्फिरियर सरफेसेस, outer and inner border, anterior horn and posterior horn. Make the cavity deepen to avoid friction of bone and maintain stability of the joint. लार्ज अँड ओव्हल शेप. आता मीडियल मेनिस्कस आणि लॅटरल मेनिस्कस दोघं सेम आहे. दोन्हीही फायब्रोकार्टिलेजस रिम असते. दोघांनाही पेरिफेरल फ्लॅट सरफेस असतो, सुपिरियर आणि इन्फिरियर सरफेस असतो, आउटर इनर बॉर्डर असते, अँटेरियर पोस्टेरियर हॉर्न असते. द ओनली डिफरन्स इज की हा लार्ज आणि ओव्हल असतो आणि तो स्मॉल आणि सर्क्युलर असते. मी नेक्स्ट पेजला तुम्हाला दाखवते. ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मीडियल अँड लॅटरल मेनिस्कस सेम आहे एक्सेप्ट फॉर द पॉईंट दिस इज स्मॉल अँड सर्क्युलर अँड दॅट वन इज लार्ज अँड ओव्हल. त्यानंतर आपण बघूया अँटेरियर क्रुशिएट अँड पोस्टेरियर क्रुशिएट. आता अँटेरियर क्रुशिएट म्हणजे आता त्याची अटॅचमेंट टिबियावर कोणत्या पोझिशन आहे त्या हिशोबाने त्याला नावं दिलेले आहेत, म्हणून त्यांनी फर्स्ट पॉईंट दिलेला आहे की नेम गिवन अकॉर्डिंग टू अटॅचमेंट ऑन टिबिया अँड नॉट द फीमर. इट क्रॉसेस इन सच अ वे दॅट फॉर्म्स अ क्रुशिएट. आता हे युजली असं काय आपण ऑब्लिक म्हणू शकतो किंवा आडवं म्हणू शकतो असा फॉर्म होतो आहे, म्हणून त्याला क्रुशिएट हा नाव दिलेलं आहे. एक्सटेंड फ्रॉम अँटेरियर. आता इकडे बघा, अँटेरियर इंटरकॉन्डायलर एरिया ऑफ टिबिया अप टू लॅटरल कॉन्डाइल्स मीडियल सरफेस ऑफ द फीमर. आता लॅटरल कॉन्डाइल ऑफ फीमरच्या पण मीडियल सरफेसला याची अटॅचमेंट होती आहे. कुठून स्टार्ट होते तर अँटेरियर इंटरकॉन्डायलर एरिया ऑफ टिबिया. टिबियाच्या अँटेरियर इंटरकॉन्डायलर एरियापासून स्टार्ट होती आहे, म्हणून त्याला अँटेरियर क्रुशिएट म्हटलं आहे. कुठे जात आहे तर लॅटरल कॉन्डाइल ऑफ मीडियल सरफेस ऑफ फीमर. त्यानंतर डायरेक्टेड बॅकवर्ड्स, अपवर्ड्स अँड लॅटरली, प्रिव्हेंट्स पोस्टेरियर डिस्प्लेसमेंट ऑफ फीमर. इझी. आता अँटेरियर क्रुशिएट आहे पण डिस्प्लेसमेंट कोणती अवॉइड करते आहे तर पोस्टेरियर. ओके, अँड सेम गोज फॉर पोस्टेरियर क्रुशिएट, पण सगळं फक्त ऑपोजिट लिहायचं आहे. आता इथे एक्सटेंड फ्रॉम पोस्टेरियर इंटरकॉन्डायलर एरिया ऑफ टिबिया अप टू मीडियल कॉन्डाइल्स लॅटरल सरफेस ऑफ फीमर.
ओके. त्यानंतर डायरेक्टेड फॉरवर्ड, अपवर्ड्स अँड मीडियली. इट प्रिव्हेंट्स अँटेरियर डिस्प्लेसमेंट ऑफ फिमर. मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्ही अँटेरियर क्रुशिएट लर्न केलं तर त्यातलं फक्त ऑपोजिट तुम्हाला पोस्टेरियर क्रुशिएटमध्ये लिहायचं आहे. ओके. त्यानंतर आपण बघूया ट्रान्सवर्स लिगामेंट ऑफ नी जॉईंट, कनेक्शन बिटवीन अँटेरियर हॉर्न्स ऑफ द लॅटरल अँड मीडियल मेनिस्काय. आता हे काय नाही, फक्त अँटेरियर हॉर्न्स असतात जे मेनिस्कसचे, त्यांना कनेक्ट करतं, म्हणून त्याला ट्रान्सवर्स लिगामेंट म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे लिगामेंटम पटेली, formed by the quadriceps muscle tendon, extend from apex of patella to tibial tuberosity. Easy. त्यानंतर है oblique popliteal ligament. It extends from medial condyle of tibia directed upward at lateral condyle of femur. आता oblique त्याचं नावातच आहे, म्हणून ते कुठून स्टार्ट होतोय तर medial condyle of टिबिया आणि अपवर्ड चाललाय अप टू लॅटरल कॉन्डाईल ऑफ फिमर, म्हणजे इथून स्टार्ट होऊन इथे जाणार आहे, दॅट इज ऑब्लिक. त्यानंतर आपण आपला लास्ट लिगामेंट घेऊया, दॅट इज आर्क्युरेट पॉप्लिटियल लिगामेंट. एक्सटेंड फ्रॉम हेड ऑफ फिबुला टू लॅटरल कॉन्डाईल ऑफ फिमर अँड इंटरकॉन्डायलर एरिया ऑफ टिबिया, वाय शेप लिगामेंट. आता हे जेव्हा स्टार्ट होतं आहे तेव्हा याला वाय शेप लिगामेंट म्हटलेलं आहे. इथं मी एक शॉर्ट डायग्राम काढलेली आहे. दिस इज फिमर, दिस इज टिबिया अँड दिस इज द फिब्युला. आता यांनी काय सांगितलं, एक्सटेंड फ्रॉम हेड ऑफ फिब्युला म्हणजे इथून स्टार्ट होतो आहे, टू लॅटरल कॉन्डाईल ऑफ फिमर म्हणजे इथपर्यंत जातो आहे, अँड इंटरकॉन्डायलर एरिया ऑफ टिबिया म्हणजे इथपर्यंत. सो दिस फॉर्म्स अ वाय शेप लिगामेंट, म्हणून त्याला आर्क्युरेट पॉप्लिटियस लिगामेंट म्हटलेलं आहे. सो फ्रेंड्स, आता मी तुम्हाला एक डायग्राम दाखवणार आहे, ते आपल्याला एक्झाममध्ये ड्रॉ करायची आहे. यात तुम्हाला बेसिक्स जेवढं दिसू शकतात ते बघूया आपण. सो दिस इज द मीडियल मेनिस्कस, दिस इज द लॅटरल मेनिस्कस, दिस इज द टिबियल कोलॅटरल लिगामेंट, दिस इज द फिब्युलर कोलॅटरल लिगामेंट, दिस इज द ऑब्लिक पॉप्लिटियल लिगामेंट. यात तुम्हाला एवढंच विजिबल होतो आहे. हा ॲक्च्युली रिलेशनचा डायग्राम आहे, पण यात दोन लिगामेंट दिसतं आहे, दॅट इज ट्रान्सवर्स लिगामेंट अँड लिगामेंटम पटेली, अँड दिस इज नथिंग बट द मेनिस्कस. आता जर आपण हे तुम्हाला जर शोल्डर जॉईंट आठवत असेल तर आपण ग्लेनॉइड कॅव्हिटी बघितली होती, जी कॅव्हिटी असल्यामुळे ते जॉईंट स्ट्रॉंग आणि डीपनिंग करण्याचं काम करतं. सेम गोज फॉर दिस ऑल्सो. ओके. हे फक्त जॉईंटला स्ट्रॉंग अँड डीपन करण्याचं काम करतो फॉर अटॅचमेंट. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ पेशंटली. हॅव अ नाईस डे अहेड. ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.